नमः पार्वती पते हर हर महादेव. त्या छोट्याशा बालकानं माता पार्वतीच्या परवानगीशिवाय आत कोणालाही पाठवायचं नाही हा निर्णय घेतलाय. शिवालाही आत पाठवायला नकार दिलाय. शिवाला दिलेल्या नकारानंतर त्यांचे गण संतप्त झालेत. संतापलेल्या गणांनी त्या बालकावरती आघात केलाय, पण सगळ्यांनाच पराभूत केलंय. आणि सगळ्या गणांनी मिळून शिवाच्याकडं बालक उद्धट आहे, तो तुम्हालाही मोजायला तयार नाही असं सांगितलंय. शिव क्रोधित झाले. ते शीघ्रकोपी आहेत. जितके आशुतोष आहेत, लगेच संतोष पावणारे आहेत, तितकेच शीघ्रकोपी आहेत. आणि प्रचंड चिडलेल्या शिवानी गणेशाला म्हणजे त्या बालकाला शेवटचं विचारलंय, तू मार्गातून बाजूला होतोस की तुझ्या या उद्धटपणाबद्दल मी तुला शिक्षा देऊ? तो म्हणाला, मी उद्धटपणा करत नाही आहे, मी माझ्या मातेच्या आज्ञेचं पालन करतो आहे. आणि मातेच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी मला माझा जीव द्यावा लागला तरी हरकत नाही. मी तुम्हाला आत जाऊ देणार नाही. लेकरू पार्वतीचंच, ती हट्टीच. महादेवाने सपकन शस्त्र काढलं आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्या बालकाच्या मुंडक्यावर चालवलं. धड वेगळं आणि मुंडकं वेगळं एका क्षणात. कारण इतका उद्धटपणा महादेवाने सहन करणं शक्य नव्हतं. लोक म्हणतील, काय बाप आहे, असा कुठे देव असतो का? अनेकांचे प्रश्न आहेत बरं का असे. म्हणजे लोक परशुरामाला म्हणतात, काय मुलगा आहे, आईचं मुंडकं उडवलं. लोक महादेवाला म्हणतात, काय बाप आहे, मुलाचं मुंडकं उडवलं. याच्या मागं अनेक कारणं आहेत. या कारणांचं स्पष्टीकरण यथायोग्य वेळेला होत राहील, ते करावं लागेल. आता या बालकाचं मुंडकं छाटलंय आणि शिव संतापात आत गेलेत. आपला द्वारपाल असताना शिव आत आलेत याची जाणीव पार्वतीला झाली आहे. आणि पार्वती शंकेनीच बाहेर आली आहे. तिनं बघितलं की आपण निर्माण केलेल्या बालकाचं शिर छाटून शिव आत आलेले आहेत. ती गणांवरती चिडतीये. अरे शिवाला तुम्ही हा माझा मुलगा हे सांगू शकला नाहीत का? आणि आपल्या बाळाचं शिर पडलेलं पाहून मातेचं आक्रंदन काय असेल विचार करा. ही तर प्रत्यक्ष जगदंबा आहे. आपल्या मुलाचं शिर तुटलेलं धड जवळ घेऊन पार्वती प्रचंड प्रक्षुब्ध झालेल्या आहेत. आणि त्याने सांगितलंय की जोवर माझा मुलगा जिवंत होणार नाही तोवर या सृष्टीचा विनाश घडवून आणेल. जगदंबा आहे, आदिशक्ती आहे, शिवाच्या बरोबरीची शक्ती आहे. आणि आपल्या क्रोधायमान डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. जणू सृष्टीवर प्रलयाची स्थिती आली आहे. आगीच्या ज्वाळा सगळीकडे भस्मीभूत करू लागलेल्या आहेत. आणि आता पार्वतीचं हे तांडव असंच चालू राहिलं तर थोड्याच काळामध्ये ही सृष्टी भस्मसात होईल अशी भीती वाटू लागली आहे. कारण सगळं जगच डामाडोल झालंय. महादेवांना एवढा संताप होईल असं वाटलेलं नव्हतं. सृष्टीचा थरकाप उडालाय. आणि ती म्हणते, ज्याने कुणी मारला असेल त्याने माझ्या पुत्राला परत जिवंत करावं, अन्यथा मी सृष्टी जाळून टाकेन. हे सगळं जे चाललंय ना ते सगळं थांबवून टाकेन. आता ब्रह्मदेव, इंद्र, विष्णू लागले माग, देवी शांत व्हा ना, तुम्ही आई आहात, तुम्ही जगज्जननी आहात. आईनं असं आपल्या लेकराला मारून चालतं का? नका करू असं. आम्ही शिवाशी बोलतो, आम्ही शिवांना सांगतो, आपण करू तुमच्या मुलाला जिवंत. त्या म्हणाला, शिवांना सांगा, जर माझ्या मुलाला जिवंत करणार असाल. आता पार्वतीने आत ठेवायला सुरुवात केली बरं का. पार्वतीला माहित आहे हे जिवंतच करणार आहेत. माझ्या मुलाला जिवंत करावं लागेल, त्याला तुम्हा सगळ्या देवतांनी मिळून आद्य पूजेचा मान द्यावा लागेल. आणि शिवानी माझ्याच मुलाला गणाध्यक्ष करावं लागेल.
सोपं नव्हतं. बाईच्या आटी पडायला सुरुवात झाली ना की कार्यक्रम झाला. हे सगळं करावं लागेल, त्याला प्रचंड शक्ती द्यावी लागेल, तर आणि तरच माझा हा क्रोध शांत होईल. हे गेले महादेवाकडं. म्हणले, देवा काहीतरी करा. ते म्हणले, पार्वती त्या तयार आहेत म्हणले गप्प व्हायला, पण आता जिवंत करावं लागेल. ते म्हणले, ठीक आहे, जा बाहेर आणि पहिला जो प्राणी मिळेल त्याचं मुंडकं काढून आणा. पहिला जो प्राणी मिळेल तो. हे गेले, एक हत्तीचं पिल्लू होतं, आणलं धरून. म्हणले, देवा हे हत्तीचं पिल्लू. ठीक आहे म्हणले, याचं मुंडकं काढून याला लावतो आणि हा जिवंत होईल. उचललं, ठेवलं आणि त्या गजानन जिवंत झाला. गजाचं अनन लावलं ना, गजानन जिवंत झाला. आता जिवंत झाला खरा, पण दिसतोय विद्रूप. खाली धड माणसाचं आणि वर तोंड हत्तीचं, तेही एकदंत, एकच दात असलेला हत्ती होता तो. पार्वतीनं बघितलं. ती म्हणाली, देवा माझं बाळ तर छान झालंय, पण ते विद्रूप आहे, काय करू? ते म्हणाले, करतो की व्यवस्था आता. ब्रह्मदेवाला बोलवलं. म्हणाले, ब्रह्मदेवा, म्हणाले काय? यांना आता अग्रपूजेचा मान द्यायला हवा, आद्यपूजेचा मान द्यायला हवा. ब्रह्मदेव म्हणाले, कोणत्याही देवाची यापुढे पूजा करताना सगळ्यात पहिला मान याचा असेल. त्यामुळं आजही कोणतीही पूजा करताना पानावर पहिल्यांदा सुपारी ठेवून सुपारीला गणपती समजून पूजा करण्याची पद्धत सुरू झाली. श्री गणेशाय नमः या शब्दाशिवाय कोणताही ग्रंथ चालू होत नाही, वाचन सुरू होत नाही. महादेवाला सांगितलं, बाकी सगळं ठीक आहे, तुम्ही केला जिवंत वगैरे, पण तुमच्या गणांचा अध्यक्ष हा असला पाहिजे. मग त्याला गणाध्यक्ष केलं. महादेवाच्या सगळ्या गणांचा प्रमुख केलं गेलं. सगळे देव म्हणाले, अरे तुला आम्ही सगळ्या विद्या बहाल करू, तुला संकट मोचक करू, तुझी प्रार्थना केल्यावरती सगळी संकट दूर होतील अशी व्यवस्था करू. आणि मग गजाननाला एकेका देवतांचे वरदान देऊन गजाननाला आद्य पूजेचा, अग्रपूजेचा मान मिळू लागला. महादेव पुढे आले. म्हणाले, पार्वती तुझा पुत्र हा माझाही पुत्र आहे, तो आजपासून गणाध्यक्ष असेल, त्याची आद्य पूजा त्याची होईल, तोच सगळ्या देवतांचा प्रमुख देवता असेल, तो शुभारंभाची देवता असेल. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला चंद्राच्या उदयाच्या वेळी हा पुन्हा जन्म घेतो आहे, म्हणून ती गणेश जयंती, गणेश चतुर्थी असते. त्याचा जन्म झाला आहे. चतुर्थी व्रत जो कोणी करेल त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतील. चतुर्थी व्रत करणाऱ्याला सगळ्या सिद्धी मिळतील. मग पार्वतीने विचारलं, देवा चतुर्थीचं व्रत म्हणजे काय? मग महादेवानी पार्वतीला सगळं हे चतुर्थीचं व्रत काय आहे ते सांगितलंय. आता आपण भाद्रपद कृष्ण चतुर्थीला गणेशोत्सव साजरा करतो. याच दिवशी गणेशाचा जन्म झालाय. ज्या दिवशी पार्वतीने गणेशाला सजीव रूपात समोर आणलं ना, त्या मूर्तीला, मातीच्या मूर्तीला, पार्थिव मूर्तीला जीव दिला, तो दिवस आहे भाद्रपद महिन्यातल्या कृष्ण पक्षातली चतुर्थी. आणि हा जन्म आहे चंद्राचा उदय होत असताना, चंद्रोदयाच्या वेळी हा भालचंद्रांचा पुत्र जन्माला आलेला आहे. त्यामुळे शिव म्हणतात की हे गणेशा, तुला सगळी वरदान देताना मी तुझ्या भक्ती करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा एक वरदान देतोय, आणि ते वरदान म्हणजे चतुर्थीचं व्रत आहे. हे व्रत जो करील त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतील. त्यामुळं चतुर्थीचं व्रत करणाऱ्या माणसाला सर्व सिद्धी प्राप्त होतात. मार्गशीर्ष महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या चतुर्थीमध्ये पहाटे स्नान करून उपवास धरणाऱ्यांनी धातूची किंवा मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी. आता चतुर्थी करणाऱ्यांनी भगवान शिवानी
गणेशाला जे चतुर्थीचं व्रत भक्तासाठी सांगितलंय ते नीट समजून घ्या. आजकाल चतुर्थी आहे असं म्हणणारे सकाळच्या वेळी घरात सगळ्यांना चतुर्थी आहे असं सांगतात. ते 7-8ला उठतात. मग चतुर्थी आहे म्हणून काही खायचं नाही, भाकरी पोळी भात भाजी हे ठरवतात. मग चतुर्थी आहे म्हणून आधीच साबुदाणा भिजू घातलेला असतो. बगर निसून निवडून स्वच्छ करून ठेवलेली असते. साबुदाण्याच्या पापड्या काढून ठेवलेल्या असतात. आणि चतुर्थी आहे म्हणून हे अन्न ग्रहण न करता हे वेगळंच अन्न प्रचंड संख्येने ग्रहण करू लागतात. एकदा हे खायचं, एकदा फळं खायची, मध्येच दूध प्यायचं आणि चंद्रोदय झाला की टच्चून जेवण करायचं आणि जेवण केलं की संपलं असं म्हणायचं. हे व्रत सुरू असतं. काही जण मोदकाचं व्रत करतात, मिठाचे मोदक लागला की खाणं बंद करायचं असं व्रत करतात. हे सगळं व्रत शिवानी असं सांगितलंय का? शिवपुराणामध्ये या व्रताचा स्पष्ट असा उल्लेख भगवान शिवाच्या तोंडून आहे, म्हणजे अन्य कोणाच्या नाही. योगीच कोणीतरी सांगितलंय अमक्या शास्त्रींनी, तमक्या पंडितांनी, तमक्या विद्वानांनी, असं नाही. स्वतः भगवान शिवानी सांगितलंय, गणेशा तुझा जन्म चतुर्थीचा चंद्रोदयाच्या वेळेसचा, म्हणून तुझ्या भक्तांना सर्व सिद्धी प्राप्त व्हाव्यात यासाठी मी चतुर्थीचं व्रत सांगतोय. ते कसं केलं पाहिजे हे नीट बघा. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला पहाटे उठावे. पहाटेची वेळ म्हणजे तुमची आमची पहाटेची नव्हे. वाटलं 7 वाजता उठावे, 8 वाजता उठावे, पहाटे पहाटे उठलो असं नव्हे. पहाट म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वीची स्थिती. तांबडं फुटलं असं ज्याला म्हणतो त्याला पहाट म्हणतात. अजून पूर्वेकडे सूर्य उगवायचा राहिला आहे आणि त्याच्या येण्याच्या चाहुलीने जो तांबूस वर्ण आकाशाचा होतो त्यावेळेला उठावे. पहाटेच्या वेळी उठावे. पहाटेच्या वेळी उठून संकल्प करावा की आज मला उपवास धरायचा आहे. शुचिर्भूत व्हावं. सकाळी सकाळीच उठून उशिरा आंघोळ करावी असं नव्हे. शुचिर्भूत व्हावं, आंघोळ करावी. धातूची किंवा मातीची मूर्ती घ्यावी, मातीची मूर्ती बनवावी. धातूची असेल तरीही हरकत नाही. मग लगेच सकाळी चिखल घेऊन बसायचं कारण नाही. धातूची असेल तरीही हरकत नाही. धातूची किंवा मातीची मूर्ती घ्यावी, त्याची प्राणप्रतिष्ठा करावी, व्यवस्थित पूजा करावी आणि रात्रीचा प्रहर येईपर्यंत उपवास धरावा, उपवास करावा. उपवास या शब्दाचे अर्थ 2 आहेत. एक, देवाच्या सोबत राहावं आणि 2, अन्न खाण्याच्या इच्छेवरती नियंत्रण ठेवावं. सजयते सिंदूरवदनो देवो यत्पादपंकज स्मरणं वासरनिर्वतमसां राशिन्नाशयत विज्ञानां अविरल मदजलनिवहं भ्रमलकुलानिक सेवित कपोलम अभिमत फलदातारं कामेशं गणपतिं वंदे. हा छोटासा श्लोक जरी म्हटला तरी पुरेसा आहे. गणपती 12 नाम नारद रचित. प्रणम्य शिरसा देवं संकटनाशन स्तोत्र. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुकामार्थ सिद्धये. हे संकटनाशन स्तोत्र जरी पूर्ण म्हटलं तरी हरकत नाही. यात 12 नाम येतात गजाननाचे. अथर्व शीर्ष म्हणाल तरीही हरकत नाही. अथर्व शीर्ष, संकटनाशन स्तोत्र, या उपवास हे शिवानी सांगितलेलं नाही. उपवास या शब्दाची मी व्याप्ती करतो. आता म्हणाल सजय सुंदरधनो कुठं देवानं सांगितलेलं आहे. नारदानी केरळ स्तोत्र महादेव कशाला सांगेल, अथर्व शीर्ष महादेव कशाला सांगतील, हे नंतर आलेलं आहे. पुढे कालोगात अनेक ऋषीमुनींनी या श्लोकांची रचना करून ठेवली आहे. उपवास म्हणजे काय ह्याचा विस्तार करतोय मी. जेव्हा तुम्ही मातीची किंवा धातूची मूर्ती करून त्याची प्राणप्रतिष्ठा कराल, आणि प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी पहाटेच्या वेळी मंत्रांचीच आवश्यकता असते असं नाही ना. तो मंत्र आतला असला पाहिजे. हे देवा,
आजच्या चतुर्थीच्या दिवशी मी तुझी आराधना करतो आहे. भगवान शिवानी मला सांगितलंय की चतुर्थीचं व्रत करावं, त्याचा उपवास धरावा. मी या मातीच्या मूर्तीत तुम्हाला पाहतो आहे. माता पार्वतीनेही याच मातीच्या मूर्तीत तुम्हाला निर्माण केलं होतं. मी माझे प्राण या मूर्तीत ओततो आहे, कारण तुम्हीच माझे प्राण आहात. तुम्हीच या प्राणाचे संचालक आहात. तुम्ही आहात म्हणून मी जिवंत आहे आणि तेच प्राण या मातीत मी ओतण्याचा प्रयत्न करतोय. माझी ही पूजा, माझा हे उपवास, माझं हे व्रत आपण स्वीकारावं, अशी अनन्य भावांनी आर्त हाक जरी देवाला मारली ना तरीही काम भागतं. ती आर्त हाक कानोपात्रीची आठवती आहे. हरिणीचे पाडस व्याघ्रे व्याघ्रे धरी येले मजलागी झाले तैसे. आता ती आर्त हाक मारा, उपवास करा आणि देवाच्या सानिध्यात त्याचाच जयघोष करत, त्याचाच नामघोष करत तुम्ही शांतपणे ते व्रत करा. रात्रीचा प्रथम प्रहर होईपर्यंत हा उपवास करावा. पुन्हा स्नान करावं. पुन्हा स्नान करून देवाची दुर्वादलाने पूजा करावी. दुर्वा कशा असल्या पाहिजे तेही महादेवाने सांगितलंय. मुळारहित दुर्वा, ज्याच्या मुळा नाही आहेत, मुळा काढलेल्या आहेत, अशा मुळारहित दुर्वा त्या 12 अंगुल लांब असल्या पाहिजेत. 12 अंगुल लांब असल्या पाहिजेत. त्या 3 पानांच्या असल्या पाहिजेत. 12 अंगुल लांब मुळा नकोत, त्या 3 पानांच्या असल्या पाहिजेत. त्या 20, 101 या स्वरूपातल्या जुड्या असाव्यात. अशा जुड्या देवाला अर्पण कराव्यात. दुर्वदलाने त्याची पूजा करावी. धूप दीप नैवेद्य दाखवावा. तांबूल द्यावं, अर्घ्य द्यावं, त्याचं पूजन करावं, त्याचं स्तवन गावं आणि मग भोजन करावं. चंद्राचंही पूजन करावं. चंद्राचं पूजन, देवाचं पूजन करून ब्राह्मणांना मिष्ठान्न भोजन द्यावं आणि ब्राह्मणांचं भोजन झालं की आपण भोजन करावं. हे चतुर्थीचं व्रत आहे. जो हे व्रत करेल त्याला सर्वसिद्धी प्राप्त होतील, असं वरदान महादेव देतात गणेशाला. आणि गणेश आता गणाध्यक्ष बनून कैलासावर राहू लागतो. गणेश आणि कुमार कार्तिकेय 2 बालक आता कैलासावरती आहेत. या बालकांच्या लीला, त्यांच्या अनेक गोष्टी या शिवपार्वतीच्या समोर घडणार आहेत. काय आहेत त्या ते बघूया पुढच्या भागामध्ये. नमः पार्वती पते हर हर महादेव.